परवाच अगदी शेतातून काढलेला ताजा ताजा असा पालक मिळाला. तुम्हाला तर माहितीच आहे, थंडीच्या दिवसात पालक अगदी छान असा मिळतो. पण हा पालक मुलांना कसा खाऊ घालायचा हाच मोठा प्रश्न असतो. तर काय केलं, उकळत्या पाण्यात पालक घालून अगदी 2 मिनिटं पालक ब्लांच करून घ्यायचा. थंड झालेल्या पालकाची पानं मिक्सरच्या भांड्यात काढली. यातच लसूण, आलं, हिरवी मिरची घालून पालक जो आहे तो असा क्रश करून घेतला. उकडलेला बटाटा किसून घेतला आणि मग याच्यामध्ये चिली फ्लेक्स, स्वादासाठी मिक्स्ड हर्ब्स, चवीनुसार मीठ घातलं. पालकाची प्युरी याच्यामध्ये घातली. थोडंसं कॉर्नफ्लोअर घातलं. मिश्रणाला छान बाइंडिंग येण्यासाठी आपले जे नेहमीचे पोहे असतात ते बारीक करून त्याचं पीठ याच्यामध्ये घातलं आहे. छोट्या बॉलच्या आकारात याचे गोळे करून घ्यायचे आणि मग मध्यभागी असं चीज क्यूब घातलं. तळव्यामध्ये हलकं दाबून याप्रमाणे कटलेट करून घेतले. कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये बुडवून पोह्याच्या पिठामध्ये छान असं घोळवून घेतलं. गरम तेलामध्ये छान खरपूस रंगावर हे जे कटलेट्स आहेत ते तळून घेतले. हे तुम्ही आप्पे पात्रात किंवा शॅलो फ्राय करून देखील खाऊ शकता. हे बघा, छान चविष्ट असे पालक चीज कटलेट तयार झाले.